अकोला महापालिकेचे काल निकाल लागले आणि या निकालामधला एक सर्वात लक्षवेधी निकाल होता प्रभाग क्रमांक 20 मधला विजय इंगळे यांचा निकाल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरती निवडून आले आहेत। भाजपमध्ये 4 वेळा नगरसेवक राहिलेले विजय इंगळे आता उद्धव ठाकरे गटाचे जे आहेत ते नगरसेवक असणार आहेत। आज तुमचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला फार मोठी भेट तुम्हाला जी आहे ती तुमच्या नागरिकांनी दिली। मला पाचव्यांदा नगरातील नागरिकांनी मला जे निवडून दिलं त्याबद्दल प्रथम मी त्यांचं आभार मानतो। आणि अकोला शहरामध्ये जे निष्ठावंतांना डावलण्यामागे कोण हे अकोल्यातील जनतेला पूर्ण माहिती आहे। 48 चे 38 करणारा तो व्यक्ती कोण, तर जनतेने त्यांना जो पराभव केला अकोला पश्चिममध्ये तोच व्यक्ती हा आहे असं मी यावेळी बोलतो। मी याच्या आधी जो इंटरव्ह्यू दिला तर मी थेट नाव घेतलं विजय अग्रवालांचं। तो व्यक्ती विजय अग्रवाल हा आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचे 48 चे 38 झाले। यापेक्षा सुद्धा कमी यामध्ये सुद्धा त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी खूप ठिकाणी केला, परंतु ते जे प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी लढलो तिथं त्यांनी पूर्ण शक्ती तिथं लावली होती। परंतु तिथील जे उमेदवार होते लंगोटे दादा हे अत्यंत चांगले उमेदवार होते। ते थोड्याशा मतांनी त्यांचा पराभव झाला, परंतु त्यांचा पराभव नाही, तो एक त्यांची जीत आहे। कारण की हा गड म्हणत होते की कोणालाही उभं करा तिथं भाजपचा निवडून येईल, पण असं यावेळेस झालं नाही। यामध्ये आम्ही दोघं, मी आणि काळे मॅडम हे 2 इथून निवडून आलो। विजय इंगळे यांना भाजपचं तिकीट मिळालं आणि राजकारण संपला विजय इंगळे अशी एक चर्चा जी आहे ती तुमच्या आधीच्या पक्षातल्या काही लोकांनी केली होती। तुमच्या विरोधात प्रचारही जोरदार केला होता, तरी त्याच्यानंतर विजय मिळवला। मायबाप जनतेने मला 2दा ओपन मधून निवडून दिलं आणि यावेळेस सुद्धा पक्षाने नाकारल्यानंतर जनतेने मला स्वीकारलं असं मी यावेळी सांगतो। नव्या पक्षात आता बरेच रुळला आहात, पुढची जबाबदारी मोठी असेल। 6 तुमचे नगरसेवक निवडून आलेले आहेत, सर्वात अनुभवी असलेले नगरसेवक तुम्ही आहात। पुढची भूमिका जी आहे तुमची आणि तुमच्या पक्षाची काय राहील सभागृहात? महापालिकेमध्ये जे भ्रष्टाचारी काम होतील याच्यावर वचक निर्माण करण्याकरिता संपूर्ण उभाटा गट हा प्रयत्न करेल। भाजपच्या 48च्या 38 का झाल्या आणि ह्या 38 जागा करणारा कोण आहे? तरी थेट आरोप केला आहे की भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यामुळेच पक्षाला ही परिस्थिती पक्षावर आलेली आहे आणि भाजपनं त्याचं आत्मचिंतन करावं आणि पुढच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर महापालिकेमध्ये भ्रष्टाचार आणि इतर गोष्टींचा जाब विचारू असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केला आहे। उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।